खेळायला गेलेल्या 6 मुलांपैकी एका 17 वर्षीय मुलगा साटपटी समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेल्याची घटना काल 19 जूनला घडली आहे। उमेद इम्रान शेख असे साटपटी मुस्लिम मोहल्ला येथे राहणाऱ्या या मुलाचे नाव असून त्याला वाचवायला गेलेले त्याचे 5 मित्र मात्र या घटनेतून बचावले आहेत। खेळायला गेल्यानंतर समुद्राचा मोह आवरेनासा झाल्याने ही तरुण मंडळी समुद्राच्या पाण्यात उतरली होती। त्यानंतर ही घटना घडली। समुद्राला मोठी भरती असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे पोलिसांसमोर निर्माण झाले। काल पालघर जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला होता। प्रचंड वेगवान वारे त्यातच समुद्राला मोठी भरती आल्याने मोठमोठ्या लाटा समुद्रात होत्या। शिरगाव साटपटी दरम्यान समुद्रकिनारी क्रिकेट खेळायला गेलेल्या या 6 मुलांना पोहण्याचा मोह झाला। समुद्राच्या महाकाय लाटांमध्ये या सर्व मित्रांनी उड्या घेतल्या, मात्र या लाटांच्या तडाख्यात सापडल्याने उमेद हा वाहून गेला। मित्रांनी वाचवण्याचा केलेला प्रयत्नही अपयशी ठरला। घटना घडल्याची माहिती मिळताच साटपटी सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने समुद्रकिनारी दाखल झाले। स्थानिक मच्छीमार व गावातील तरुणांसह इतरांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र समुद्राच्या मोठ्या लाटांसमोर हे प्रयत्न टोकरे पडले। तब्बल 4 तास उमेदचा शोध घेण्यात आला, मात्र त्याचा शोध न लागल्यामुळे ही शोध मोहीम थांबवली गेली। ओहोटी लागल्यानंतर किंवा पाणी ओसरल्यानंतर त्याचा शोध घेणे सोयीस्कर ठरणार होते, त्यामुळे स्थानिक आणि त्याचे नातेवाईक ओहोटीची वाट पाहत होते। रात्रभर शोध मोहीम थांबवल्यानंतर आज पुन्हा सकाळपासून साटपटी सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नानंतर आज 20 जूनला सकाळी 10 वाजता उमेद शेख याचा मृतदेह हाती लागला। साटपटी येथील दांडा या ठिकाणी उमेदचा मृतदेह मिळाला। 16 तासानंतर उमेदचा मृतदेह हाती लागला। आज संध्याकाळी 5 वाजता राहत्या घरून उमेदची दफनविधी करण्यात येणार आहे। एवढ्या लहान वयात उमेद कुटुंबाला सोडून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख, साटपटी।